नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 1-2 दिवस लेक्चर होणार नाही कारण नेहा मॅमची एंगेजमेंट होती. तर आजपासून जे काही आपले लेक्चर होतील त्यामध्ये पाठीमागच्या 2-3 दिवसांचा जो काही कंटेंट आहे तो ॲड केला जाईल. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल, लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया 10 ऑक्टोबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स. पहिला क्वेश्चन, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनणार आहे? तर साने ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहे. बघा, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर जपानचे माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाईची जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्ष, लक्षात ठेवा, पक्षाची नावं सुद्धा आजकाल परीक्षेमध्ये पेपरमध्ये विचारले जात आहे. तर लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड झालेली आहे. 15 ऑक्टोबर रोजी त्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. शिगेरू इशिबा त्यांची जागा त्या घेणार आहे. तर साने ताकाईची नाव लक्षात ठेवायचं आहे. तर जपान पूर्वेकडील देश आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला तर टोकियो त्याची राजधानी आहे, नियन तिथलं चलन आहे. नवीन पंतप्रधान राष्ट्रपती बघून घेऊया. बघा मित्रांनो, नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की, लिथुआनियाच्या नवीन पंतप्रधान इगा रुगिनिएन, त्यानंतर अनुतीन चार्नविराकुल थायलंडचे नवे पंतप्रधान, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे, जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस, मोहम्मद इरफान अली यांची निवड जी आहे ती गयानाचे राष्ट्रपती म्हणून झालेली आहे. म्यानमारचे नवीन पंतप्रधान यू न्यो सॉ, कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी, सुदानचे नवीन पंतप्रधान जे आहे ते बनले कामिल अल तैब इद्रिस, बेलारूसचे नवीन पंतप्रधान अलेक्झांडर लुकेशेन्को. पुढे जाऊया. बघा, नोबेल पुरस्कार देणं सुरू झालेलं आहे आणि वैद्यकशास्त्र किंवा शरीर विज्ञान क्षेत्रातील नोबेल 2025 कोणाला दिला जाणार आहे? तर आपण जर बघितलं तर बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार जो आहे तो मेरी ई ब्रुनकोव, त्यानंतर फ्रेड राम्सडेल आणि त्यानंतर शिमोन साकागुची या तिघांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे. मग आपण जर बघितलं त्याचं वितरण जे आहे ते 10 डिसेंबर रोजी होतं. 10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार जे आहे तर ते दिले जातात. अल्फ्रेड नोबेल जे होते तर त्यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार जे आहे दिले जातात. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता, त्यांची पुण्यतिथी असते 10 डिसेंबरला, त्या दिवशी हे पुरस्कार प्रदान केले जातात. मग आपण जर बघितलं तर मेरी, फ्रेड आणि शिमोन यांना वैद्यकशास्त्राचा बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार का देण्यात आलेला आहे? आपल्या शरीरामध्ये जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते तर हिचा व्यवस्थितपणे हिला समजून घेण्यासाठी आणि आपण जर बघितलं मग त्याविषयी वेगवेगळे शोध लावण्यासाठी यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. बक्षीस आहे 11 दशलक्ष स्वीडिश क्रोन. 10 डिसेंबरला वितरण या पुरस्काराचं केलं जाणार आहे. तिसरा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्य सरकारची माझे घर योजना सुरू केली आहे? तर माझे घर योजना जी आहे तर ती गोवा सरकारची आहे. गोवा सरकारने काय केलेलं आहे तर समजून घ्या, एखाद्या व्यक्तीचं घर गोव्यामध्ये आहे पण ते त्याच्या नावावर नाही तर ती घरं त्यांच्या नावावर करून दिलेली आहे. म्हणजे रेंटने राहतो त्या व्यक्तीचं नाही, ज्या व्यक्तीत ज्या घरात समजून घ्या एखाद्याची आई वडील आजी आजोबा असे वंश परंपरेने राहत होते पण त्याच्या नावावरती जमीन नव्हती, असे घरं जे आहे ते नावावरून करून दिलेले आहे. जवळपास 11 लाख घरं जे आहे तर ते माझे घर योजनेअंतर्गत नावावर करून देण्यात आलेले गोव्यामध्ये. म्हणजे गोव्याची 50% पॉप्युलेशनचे घरं जे आहे तर ते आता स्वतःच्या नावावर करण्यात आलेले आहे. याशी संबंधित माझे घर योजना गोव्याने सुरू केली, जिचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. तर गोवा सरकारची ही योजना आहे. बघा, 11 नाही 10 लाख घरं, लक्षात ठेवा, 10 लाख घरं जी आहेत नावावर करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर सेरेब्रल पाल्सी दिन जो आहे तो 6 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. आता सेरेब्रल पाल्सी काय तर एका प्रकारचा आजार आहे, एक न्यूरो हा शब्द जर आपण बघितला तर मेंदूशी संबंधित वापरला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा, न्यूरोसर्जन वगैरे मेंदूशी संबंधित शब्द आहे. तर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मेंदूची असामान्य विकासामुळे किंवा नुकसानीमुळे शरीराच्या हालचाली, स्थिती आणि स्नायूंच्या समन्वयावर परिणाम करत असतो. मग आपण जर बघितलं याबाबतचा दिवस 6 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. युनिक अँड युनायटेड अशी या वर्षीची थीम आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, सीमा रस्ते संघटन बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने
लडाखमध्ये समुद्र सपाटीपासून 19,400 फूट उंचीवर असलेल्या कोणत्या खिंडीत जगातील सर्वात उंच मोटार चालणारा रस्ता बांधला आहे? तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने मिंगला पास मध्ये, कुठे तर मिंगला पास मध्ये लडाखमध्ये आपण जर बघितलं मोटरसायकल तिथे चालू शकते अशा प्रकारचा रोड जो आहे तो बांधलेला आहे. तर आपण जर बघितलं तर प्रोजेक्ट हिमांक म्हणून एक प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, ज्यामध्ये हिमालयामध्ये रस्ते विकसित केले जात आहे. आपण जर बघितलं तर हा रस्ता 19,400 फूटवर तयार करण्यात आलेला आहे. मिंगला पास आहे वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास, ठीक आहे, म्हणजे ज्यामधून तुम्ही प्रवास वगैरे करू शकता असा जो पास आहे तर तो विकसित करण्यात आलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे इथं मोटरसायकल जाऊ शकते पण इतर गाड्या सुद्धा जाऊ शकतात. 19,400 फूट ही सुद्धा उंची लक्षात ठेवा. पुढे जाऊया. हा रस्ता प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत बनवला जात आहे. ओके. 2021 मध्ये एक उमलिंग पास मध्ये यापूर्वीचा विक्रम होता जो 19,024 फूटवर होता. आता त्यापेक्षा नवीन विक्रम जो आहे तो मिंगला पास वर तयार झालेला आहे. 19,400 फूटवर आपण आता वाहन आपण नेऊ शकतो अशा प्रकारचा विक्रम इथं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने रस्ते बांधणीमध्ये केलेला आहे. मिंगला पास हा लडाखच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या LACच्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या जवळ आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मखाना सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन कुठे केलं? तर मखाना सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन जे आहे ते पाटणा बिहारमध्ये करण्यात आलेले आहे. तर मखाना हे तुम्ही खाल्ले असेल किंवा बघितले तरी असेल तर हे मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन जे आहे ते बिहारमध्ये केलं जातं. म्हणून मखाना सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री आहे त्यांनी बिहारमध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे. तर हा कार्यक्रम आपण जर बघितलं तर मखाना महोत्सव जो आहे तो पटनामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तिथंच त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं पटना येथे मखाना सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केल्याने मखाना उत्पादनाची गुणवत्ता सुधारणार आहे, शेतकऱ्यांना प्रगत प्रशिक्षण मिळणार आहे, निर्यातीला चालना मिळणार आहे. भारतात मखाना प्रामुख्याने बिहार राज्यात लागवड केली जाते त्याची, आणि भारतात एकूण मखाना उत्पादनापैकी 85% उत्पादन बिहारमधूनच येतं. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण रिव्हिजन बॅचेस सुरू केलेले आहे. बरेचशा मुलांचं कसं असतं की मी इकडून तिकडून तयारी करेल, युट्यूबवरून तयारी करेल, पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन जर एकाच ठिकाणी पाहिजे असेल, प्रॉपर समजून घ्या, एक परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात पण तुम्हाला एक प्रॉपर 60 ते 70 एकदम प्रश्न योग्यरित्या तयारी करायची असेल तर अभ्यास मित्राच्या रिव्हिजन बॅचेस आहे, ज्या परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला डिटेल स्वरूपासाठी बॅच पाहिजे असेल तर फाउंडेशन बॅचेस आहे, एकदम कमी फी मध्ये देखील या बॅचेस सुरू आहे. चालू घडामोडीचा आपण इयरबुक बनवलेला आहे, त्याचबरोबर एक रिव्हिजन बॅच बनवलेली आहे. आणि जर तुम्हाला आजपर्यंतचे सगळे आयोगाचे प्रश्न पाहिजे असेल तर 21,000 प्लस PYQ चे प्रश्न जे आहेत ते आपण विश्लेषणासाठी घेत आहोत या बॅच मध्ये. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला मिळतील. यासाठी आपला अभ्यास मित्राचा ॲप इन्स्टॉल करा, त्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बॅचवर सगळ्यात शेवटी या, तिथे ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका आणि अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा मित्रांनो, पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या रॉयल नेव्ही यांच्यात कोकण 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला? तर बघा मित्रांनो, रॉयल नेव्ही हा जो शब्द आहे हा ब्रिटनच्या नौदलासाठी वापरला जातो. रॉयल एअरफोर्स त्यांच्या नौदलासाठी वापरला जातो, कारण तिथं अजूनही राजाचं सरकार आहे. मग आपण जर बघितलं तर कोकण 2025 हा जो काही नौदलाचा युद्ध सराव आहे हा भारतीय नौदल आणि ब्रिटिशांच्या रॉयल नेव्ही यांच्यामध्ये झालेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भारताचा जो काही पश्चिम किनारा आहे, कोकण किनारा, तर तिथं हा युद्ध सराव पार पडलेला आहे. 5 ते 12 ऑक्टोबर ही याची तारीख आहे, म्हणजे अजूनही हा युद्ध सराव सुरू आहे. दोन्ही नौदलाच्या सागरी आणि हवाई क्षमतांमध्ये समन्वय आणण्यासाठी हा युद्ध सराव केला जात आहे. भारताकडून या युद्ध सरावामध्ये आपलं एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रांत आणि आपण जर बघितलं तर UKचं HMS प्रिन्स ऑफ वेल्स हे सामील झालेले आहे. 8वा प्रश्न. सिंगापूरने कोणत्या बेटाचं नाव बदलून जुबिनगर्ग आयलँड असे ठेवले आहे, जिथे जुबिन गर्ग यांचं दुःखद निधन अलीकडे झालेलं आहे? तर आता बघा मित्रांनो, सिंगापूरचं एक आयलँड आहे सेंट जॉन्स द्वीप, तर याचं नाव बदलून जुबिन गर्ग नावाचं आपण जर बघितलं
तर आयलँड असं नाव करण्यात आलेलं आहे. जुबिन गर्ग खूप फेमस व्यक्ती होते बघा. त्यांनी जर बघितलं तर जगातील जवळपास 40+ भाषांमध्ये गाणे म्हटले होते आणि त्यांना आपण जर बघितलं तर हमिंग बर्ड ऑफ वर्ल्ड हे टायटल सुद्धा त्यांना देण्यात आलं होतं. तुम्ही हिंदीमध्ये एक गाणं ऐकलं असेल, या आली काहीतरी ते गाणं आहे बघा, तर हे सुद्धा त्यांनी गायलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं जगातील 4थी अशी व्यक्ती की ज्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जे काही अंत्यविधी होता तर त्यामध्ये सगळ्यात जास्त व्यक्ती जे आहे ते जमा झाले होते. तर असे व्यक्ती होते आणि सगळे ऑलमोस्ट रडत होते, मुख्यमंत्र्यापासून सगळेच. आसाममध्ये आपण जर बघितलं तर जुबिन गर्ग यांच्या अंत्यविधीला आपल्याला बघायला मिळत होते. तर त्यांचं आता निधन झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या निधनानंतर सिंगापूरने सेंट जॉन्स बेटाला जुबिन गर्ग या बेटाचं नाव देण्यात आलेलं आहे. आसामी गायक संगीतकार होते आणि खूप फेमस व्यक्ती होते, म्हणजे खूप फेमस व्यक्ती होते. तर सेंट जॉन्स बेट लक्षात ठेवा, इथून पुढे ते जुबिन गर्ग बेट म्हणून त्याला ओळखलं जाईल. 2025 मध्ये बदललेली नावं कोणती आहे तर भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचं नाव बदलून तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असं ठेवण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशातील पंचमढी वन्यजीव अभयारण्याचं नाव राजा भाबूत सिंह वन्यजीव अभयारण्य करण्यात आलेले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या स्मरणार्थ नवीन विकसित केलेल्या आंब्याच्या जातीचं नाव राजनाथ आंबा असं ठेवण्यात आलेलं आहे. जून 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारतीय लोकपालाचे नवीन ब्रीद वाक्य नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघडा करा असं ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील खुलताबादचं नाव रत्नपूर असं करण्यात आलेलं आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचं नाव बदलून शिवाजीनगर करण्यात आलेलं आहे. 9वा प्रश्न, देशाच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली? तर नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा जी आहे ती IIT भुवनेश्वर या ठिकाणी स्थापन केली जात आहे. ही प्रयोगशाळा सेमीकंडक्टर प्रशिक्षण, डिझाईन, उत्पादनासाठी अत्याधुनिक सुविधा प्रदान करेल आणि मेक इन इंडिया आणि डिजिटल इन इंडिया उपक्रमांना प्रोत्साहन देईल. या प्रकल्पाला MP लाड योजनेअंतर्गत निधी दिला जाणार आहे. 10वा प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ने ऑक्टोबर 2025 मध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वरील दुसरे राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन कुठे आयोजित केलं? तर कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी वरील आपण जर बघितलं तर दुसरं राष्ट्रीय परिषद प्रदर्शन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. मग हे 6 ते 7 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. या वर्षीची थीम होती लेव्हरेजिंग CSR एक्सलन्स फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट. 11वा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र गुजरातसाठी अरबी समुद्रावर शक्ती या तीव्र चक्रीवादळाचा इशारा जारी केला होता. या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलं? तर श्रीलंकेने शक्ती हे नाव दिलेलं आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तरी पण चालेल. पुढे जाऊया. अरबी समुद्रात वादळ आलं, नाव कोण दिलं? शक्ती. ठीक आहे, शक्ती हे नाव कोण दिलं? श्रीलंकाने. तर एवढं लक्षात ठेवा. 12वा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय प्रदूषण प्रतिसाद सराव जो आहे नॅटपोल रेक्स एक्स च्या 10व्या आवृत्तीचं आयोजन केलं? तर नॅटपोल रेक्स एक्स जो आहे तर त्याचं आयोजन चेन्नई तामिळनाडूमध्ये भारतीय तटरक्षक दलाने केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. 5 ते 6 ऑक्टोबर मध्ये याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं. नॅटपोल रेक्स एक्स काय आहे? युद्ध सराव, तर हा याचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल लेव्हल पोल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइज असं याचं काय आहे तर फुल फॉर्म आहे. तर सागरी तेल गळतीच्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि राष्ट्रीय तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आंतर एजन्सीय समन्वयाची कार्यक्षमता तपासणी हे याचं उद्दिष्ट आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन बघा. शक्ती हे चक्रीवादळ जे आहे ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या तिथं आलेलं आहे. तर त्याला कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे? जुबिन गर्ग आयलँड कोणत्या देशाने त्या देशातील बेटाला जुबिन गर्ग आयलँड नाव दिलेलं आहे हे तुम्ही मला सांगा. आणि कोकण युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये करण्यात आलेला आहे? आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबा, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.